Identify the type of verb in given sentence. Sentence is मुलांनी चावक्या कुत्र्याला खडे मारले. This question asked in Group B Mains Exam 2022. And option is उभयविध क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, शक्य क्रियापद and प्रयोजक क्रियापद. ओके, आता एक एक ऑप्शन आपण चेक करून पाहूया. पहिला, हे उभयविध क्रियापद म्हणजे काय? उभयविध क्रियापद म्हणजे ज्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. अशा क्रियापद असणाऱ्या वाक्यांमध्ये आपला जो ऑब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल तरीही ती क्रियापद जी आहेत ती वर्ब जी आहेत ते सेम राहतात. नेक्स्ट वन इज द्विकर्मक क्रियापद, ज्याला आपण डिट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणून ओळखतो. या डिट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट पाहायला मिळतात. एक असतो डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजेच प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. नेक्स्ट वन इज शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे जिथं पॉसिबिलिटीज आपल्याला पाहायला मिळतात अशा क्रियापदांना शक्य क्रियापद असं म्हणतात. आणि लास्ट वन इज प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे जिथं कर्ता म्हणजेच आपला सब्जेक्ट जो आहे, जी ऍक्शन होणार आहे ते ऍक्शन स्वतः करत नाहीये तर त्याला कोणीतरी प्रोत्साहन दिलेलं असतं, त्याला कोणीतरी ते ऍक्शन करायला पुश केलेलं असतं. ओके, तर ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 हे होणार नाही, कारण इथं शक्य क्रियापद आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं क्रियापद म्हणजेच आपला वर्ब असेल मारले. ओके, आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, आपल्या या सेंटेन्स मधला सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा आहे. लेट्स सी, मारले, मारणारा कोण आहे तर मुलं. मुलं हा काय झाला आपला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. नेक्स्ट स्टेप इज फॉर आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. ओके, आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन विचारावा लागेल तो म्हणजे मारण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर काय येतं तर ते म्हणजे खडे आणि कुत्र्याला. ओके, आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जो काही आपला डायरेक्ट आपला ऑब्जेक्ट असेल त्या डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये काय होतं तर त्या थिंग्स असतात जसं की खडे. आणि जो काही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो तो मोस्ट ऑफ द काय असतो तर प्राणीवाचक, म्हणजेच तिथं पर्सन ऑर ॲनिमल्स अशा गोष्टी तिथं आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो इथं काय झालेलं आहे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच याला मराठीमध्ये काय म्हणतात द्विकर्मक वाक्य. म्हणजेच काय झाला तो आपला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं झालेला आहे, म्हणजेच तो झाला द्विकर्मक क्रियापद. सो आन्सर इज दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 2, द्विकर्मक क्रियापद. थँक्यू.